नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये PSI STI ASO म्हणजेच कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, यासाठी जी काही संदर्भ पुस्तकं वेगवेगळी वाचावी लागतात, याच्या संदर्भात आज आपण डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी कंबाईनच्या ज्या पूर्व परीक्षेचा जो काही सिलेबस आहे, त्याची पहिल्यांदा ओळख करून घेऊ. एकूण 7 घटक या परीक्षेमध्ये आहेत. चालू घडामोडी असेल, नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटिशी रिलेटेड काही मुद्दे असतील, इतिहासाशी रिलेटेड असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, सामान्य विज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता. तर एकूण असे 7 घटक आहेत आणि 7 घटकावरती कंबाईनची जी काही पूर्व परीक्षा होते त्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि एकूण 100 गुण असतात. त्यातल्या 7 घटकांच्या पैकी जवळपास प्रत्येक घटकावरती 15 प्रश्न येतात. फक्त इंडियन पॉलिटिशी रिलेटेड किंवा आपल्या नागरिकशास्त्र रिलेटेड घटकावरती 10 प्रश्न येतात. म्हणजे एकूण असे 100 प्रश्नांवरती कंबाईनची जी काही पूर्व परीक्षा होत असते. तर याच्या संदर्भातला जो काय आपण बघितला अभ्यासक्रम, तर या अभ्यासक्रमाला अनुसरून कोणते रेफरन्स पुस्तकं वाचावी लागतील किंवा नेमकं कोणतं रेफरन्स मटेरियल वाचलं पाहिजे, तर याच्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये किंवा माइंडमध्ये बराचसा गोंधळ असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर समजून घेऊ की कंबाईनची पूर्व परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर नेमकी आणि अचूक कोणती पुस्तकं वाचावी लागतील. म्हणजे बघा, मार्केटमध्ये इतकी पुस्तकं असतात की आम्हाला कळायचं बंद होतं की नेमकं पुस्तक कोणतं वाचायचं आणि नेमकं कोणतं सोडून द्यायचं. तर हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये क्लिअरिटी येईल की नेमकी ही पुस्तकं वाचली पाहिजेत आणि या पुस्तकानंतर तुम्हाला यश मिळण्याची खात्री देता येईल. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, पहिला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स. बघा, करंट अफेअर्सच्या संदर्भातलं अलीकडे स्पर्धा परीक्षे दृष्टीनं खूप वाढतं महत्त्व आहे. म्हणजे कंबाईनचे जे काही एकूण 100 प्रश्न येतात त्याच्यातले जर बोलायचे म्हटले तर 15 प्रश्न हे डायरेक्ट करंटवरती येतात, म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन येतात. म्हणजे काय की नव्यानं नियुक्त झालेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची, नव्यानं एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर ते कोण झालेलं असेल, महत्त्वाचे पुरस्कार असतील तर ते कोणते पुरस्कार असेल, असे डायरेक्टली क्वेश्चन चालू घडामोडी जवळपास 15 येतात. आणि इनडायरेक्ट जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 20 ते 25 प्रश्न हे चालू घडामोडीवरती येतात. आता प्रश्न असा पडेल की सर इनडायरेक्ट हे कुठले? तर बघा, इंडियन जॉग्रफी असेल, इंडियन पॉलिटी असेल, इंडियन इकॉनॉमी असेल, तर यातले जे काही मुद्दे आहेत तर याच्यामध्ये जे काही करंट इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेत जे काही करंट चाललेलं आहे त्याच्याशी कोरिलेट करून प्रश्न हे इनडायरेक्ट करंटमध्ये येतात. म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्रीच्या अंतर्गत जे प्रश्न येत असतील करंटचे तर ते इनडायरेक्टपणे करंटचे असतात असं म्हटलं जाईल. इथं एक छोटासा मुद्दा लक्षात ठेवा की करंटवरती किमान 15 प्रश्न येणार आहेत आणि कमाल जवळपास 20 ते 25 प्रश्न येणार आहेत. तर 15 प्रश्न हे डायरेक्ट येतील आणि जवळपास 5 ते 10 प्रश्न हे इनडायरेक्ट येतील. त्यासाठी आपल्याला करंटचा अभ्यास करणं हा महत्त्वाचा नसून अति महत्त्वाचा आहे. म्हणजे करंटचा ज्यांचा व्यवस्थित अभ्यास असेल त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची खात्री निश्चितच देता येईल. तर आपण पहिल्यांदा बघू की करंटचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला बेसिक पहिल्यांदा काय वाचावं लागेल. बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये एक संकल्पना असते की महिन्याच्या शेवटीला किंवा महिन्याच्या सुरुवातीला एखादं मासिक येतं, कोणतंही असेल, तर ते मासिक येतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा करंटच्या न्यूज कव्हर केलेल्या असतात. आणि आमच्या डोक्यामध्ये असं असतं की ते मासिक वाचलं की संपलं, म्हणजे मासिक वाचलं तर ओके, बाकी वर्तमानपत्र वगैरे वाचण्याची गरज नाही. तर असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये संकल्पना असते. तर तसं करायचं नाही. तर बघा, महाराष्ट्रातल्या कोणतीही जरी एमपीएससी कमिशन असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्याची जर स्पर्धा परीक्षा तुम्हाला जर द्यायची असेल तर दैनिक लोकसत्ता नावाचं जे काही वर्तमानपत्र आहे हे तुम्हाला न चुकता वाचावं लागेल. म्हणजे बघा, दैनिक लोकसत्तामध्ये महाराष्ट्रातल्या खूप महत्त्वाच्या न्यूज ज्या कव्हर केल्या जातात. इतर जे काही वर्तमानपत्र असतील ते स्थानिक वर्तमानपत्र असतील आणि लोकसत्ताची जी काही आवृत्ती आहे पूर्ण महाराष्ट्रभर येते. आणि जे एक जाणकार वाचक वर्ग जो म्हणतो तो लोकसत्ताच आहे. आणि आपल्याला अधिकाऱ्याच्या दृष्टीने सुद्धा जे लोकसत्ताचं विश्लेषण असेल किंवा अनालिसिस असेल ते खूप महत्त्वाचं येतं. त्यामुळे दैनिक लोकसत्ता हा तुम्हाला न चुकता वाचला पाहिजे. म्हणजे तुमच्या अभ्यासातला एक अंगवळणी भाग पडला पाहिजे. रोजच्या रोज जे वर्तमानपत्र आहे हे आम्हाला स्पर्धा परीक्षाभिमुख कसं वाचता येईल यासाठी काम केलं पाहिजे. आणि ज्यांचं इंग्लिश उत्कृष्ट आहे त्यांनी द हिंदू नावाचं वर्तमानपत्र आहे हे जरी वाचलं तरी चालेल. म्हणजे बघा, ज्यांना इंग्रजी ज्यांचं बेताच आहे त्यांनी किमान लोकसत्ता तर वाचलंच पाहिजे. आणि काही दिवसातून किंवा आठवड्यातून एखाद्या वेळेस, कारण की मेन्समध्ये आपल्याला इंग्लिश असते त्यामुळे थोडंसं द हिंदू सुद्धा बघावं लागेल. तर बघा, लोकसत्ता हा कंपल्सरी वाचावा लागेल आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी द हिंदू वाचला तरी पण चालेल. मात्र हे स्किप करू नका, कारण की वर्तमानपत्र वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर की महाराष्ट्रात बरीचशी जे काही मासिक आहेत चालू घडामोडीशी रिलेटेड जवळपास सगळी उत्कृष्ट आहेत, पण मी तुम्हाला
व्यवस्थित रेफरन्स करायला सांगतो ते म्हणजे पृथ्वी परिक्रमा, की ज्याच्यामध्ये खूप सारे विविध मुद्दे जे करंटशी रिलेटेड आहेत, की जे स्पर्धा परीक्षा भिमुख आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की चालू घडामोडीसाठी एक महत्त्वाचं वर्तमानपत्र आणि त्याच्यानंतर एक कुठलं तरी मॅगझिन. तर हे आम्हाला कंटिन्युअसली आणि नियमित वापरायचं आहे. म्हणजे पोस्ट मिळेपर्यंत वापरायचं आहे. मध्येच खंड पाडून द्यायचं नाही. कारण चालू घडामोडीमध्ये जर खंड पडला, तर मधल्या जे काही न्यूज असतात ते आपल्याला आठवत नाहीत आणि जे लिंकिंग असतं वेगळ्या वेगळ्या न्यूजचं, ते तुम्हाला लागत नाही. त्यामुळे वर्तमानपत्र हे तुम्हाला न चकता आणि नियमितपणे वाचलं पाहिजे. त्याच्याबरोबर महिन्याच्या शेवटीला जे काही एखादं मासिक असेल, म्हणजे म्हणजे बाजारात तुम्हाला बरीचशी मासिकं मिळतील. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की पृथ्वी परिक्रमा, याच्यामध्ये चांगले चांगले लेख असतात आणि उत्कृष्टपणे बऱ्यापैकी सर्व गोष्टी कव्हर केलेल्या असतात म्हणून. ठीक आहे. पुढचा महत्वाचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे राज्यघटना. खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची पूर्व असेल, कुंबाईनची मुख्य परीक्षा असेल, तर अशा विविध ठिकाणी तुम्हाला हा घटक कामाला येणार आहे. आणि जर तुम्ही पर्टिक्युलर जर कंबाईनचीच पूर्व परीक्षा करत असणार, तर तुम्हाला बघा कोणताही विषय जर अभ्यासाचा असेल ना, त्याचं तुम्हाला पहिल्यांदा बॅकग्राऊंड अभ्यासावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकाची रेफरन्स पुस्तकं अभ्यासायला लागतात. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये काय असतं, की पॉलिटी म्हटलं की एम लक्ष्मीकांत हे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे आणि मराठीत पण अलीकडे अवेलेबल झालेलं आहे. तर डायरेक्ट हे जर तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं ना, तर तुम्हाला म्हणजे पुस्तक खूप उत्कृष्ट आहे, परंतु सुरुवातीला ते आपल्याला कळत नाही, कारण त्यातल्या बेसिक ज्या कन्सेप्ट असतात त्या तुमच्या क्लिअर नसतात. त्यामुळे तुम्हाला हा राज्यघटनेचा अभ्यास करत असताना बेसिक जर बोलायचं म्हटलं, तर जी काही क्रमिक पुस्तकं आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डाची, ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी एनसीईआरटी बोर्डाची, तर ही जी काही क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पॉलिटी किंवा राज्यघटना याच्यावर खूप चांगलं बेसिक माहिती दिलेली आहे. तर ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जर पुस्तकं बोलायचं म्हटलं, तर अगदी 6वी-7वी पासून अगदी 11वी-12वी पर्यंत जो आपल्या भारतीय राज्यघटनेशी रिलेटेड जो काही भाग आहे, तो तुम्हाला व्यवस्थितपणे उत्कृष्टपणे कव्हर करावा लागेल. म्हणजे याच्यातून तुमचा हा पॉलिटीचा अगदी बेस तयार होईल आणि बेस तयार झाल्यानंतर मग तुम्हाला जी काही रेफरन्स पुस्तकं आहेत ती वाचावी लागतील. तर बघा, मराठीत खूप 2 चांगली पुस्तकं आहेत, की रेफरन्स म्हणून पॉलिटिक्स वापरण्यासाठी. एम लक्ष्मीकांत सरांचं तर उत्कृष्टच आहे आणि त्याच्याबरोबर रंजन कोळंबे सरांनी सुद्धा मराठीत केलेलं आहे. म्हणजे एम लक्ष्मीकांत हे पूर्वी फक्त इंग्लिश आणि हिंदीत होतं. अलीकडे के सागर पब्लिकेशनने ते मराठीत केलेलं आहे आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा मराठीतच आहे. तर तुम्हाला राज्यघटना करण्यासाठी हे लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे, आता काही विद्यार्थी असतात की सुरुवातीपासून रंजन कोळंबे वाचतात, तर छान आहे. मग त्यांनी आता काही चेंज करण्याच्या नादाला लागू नका. काही जणांनी अगदी सुरुवात करत आहेत, त्यांनी ते एम लक्ष्मीकांत मराठीतनं वाचलं तरी चालेल. तर ह्या दोन्हीतलं कुठलंही एक पुस्तक तुम्ही रेफर जर केलं तर खूप उत्कृष्ट होईल. तर एम लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये पॉलिटी जी आहे ते भारतीय लेवलची पॉलिटी आहे ती खूप चांगली कव्हर केलेलं आहे आणि रंजन कोळंबे सरांनी भारतीय लेवलचं जे काही राजकारण आहे किंवा पॉलिटी आहे त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा जो स्पेशल रेफरन्स आहे तो पण दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं जर पुस्तक वापरलं तरी चालेल. मात्र राज्यसेवा जर करायची असेल तर तुम्हाला एम लक्ष्मीकांत वाचलं पाहिजे. जर कंबाईनचं फक्त करायचं असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट असं म्हटलं जाईल. आणि खूप महत्त्वाचा पॉलिटीतला एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ज्याच्यामध्ये खूप सारखे प्रश्न येतात की पंचायती राज व्यवस्था, की आमच्या देशामध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या 73व्या घटनेनुसार ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या तिन्ही संस्थांना आमच्या राज्यघटनेमध्ये स्थान दिलं. तर याच्याशी रिलेटेड जी काही पंचायत राज व्यवस्था आहे किंवा ग्राम प्रशासन त्यांनी जे काही अभ्यासक्रमात मुद्दा दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला किशोर लवटे सरांचं जे काही पुस्तक आहे तेही वाचायला लागेल. आता हे पुस्तक खूप मोठं पण आहे आणि खूप छोटं पण नाही. फक्त हे पुस्तक वाचत असताना किंवा इतर वेगवेगळ्या विषयांचा सुद्धा अभ्यास करत असताना त्या संदर्भातले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे पेपर आहेत किंवा जे झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत ते तुम्हाला नेमके बघावे लागतील आणि त्यानुसार ही रेफरन्स पुस्तकं वाचावी लागतील. पुढचा आपला अभ्यासाचा मुद्दा असेल, सब्जेक्ट जो असेल तो म्हणजे इतिहास. तर बघा, इतिहास हा विषयाचा जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. मात्र आम्हाला स्पर्धा परीक्षा करत असताना स्पर्धा परीक्षाभिमुख जो काही इतिहास आहे तो आम्हाला व्यवस्थितपणे वाचावा लागेल. तर या इतिहासाला सुद्धा अगदी जो बेस म्हणतो तो बेस तुम्हाला सुरुवातीला पक्का करावा लागेल. म्हणजे जे आर्ट्स शाखेचे विद्यार्थी असतील त्यांना बेसिक माहिती असेल इतिहास, पण इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा सायन्स शाखेचे जे काही विद्यार्थी असतात त्यांना बेसिक इतिहास म्हणजे शाळेमध्ये झालेला असतो पण तो आठवत नसतो. तर सुरुवातीला ज्यांना अगदी सुरुवातीला जे बेसिक इतिहास काय आहे भारताचा, आधुनिक भारताचा इतिहास, लक्षात ठेवा कंबाईनला फक्त आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचं एवढंच बोललेलं आहे. त्यामुळं जर आधुनिक भारताचा इतिहास अगदी बेसिक जर कळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला 8वीचं जे काही पुस्तक आहे खूप उत्कृष्ट ते वाचावे लागेल. आणि जर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अगदी बेसिकच्या बाबतीत जर समजून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 11वीचं जे काही स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे ते वाचावे लागेल. म्हणजे या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा बेस पक्का तयार होईल आणि बेस तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे रेफरन्स पुस्तक आहे ते तुम्हाला वाचावे लागतील. बघा, इतिहासामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारी पुस्तकं मिळतील, पण मी तुम्हाला रिकमेंडेशन करेन की ही पुस्तक किमान ही वाचा. याच्यापेक्षा जर अधिक वाचलं तर उत्कृष्टच आहे, पण किमान ही तरी स्किप करू नका. तर हे महाराष्ट्राचा इतिहास जे 11वीचं पुस्तक आहे खूप उत्कृष्ट आहे. त्याच्याबरोबर आधुनिक
भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक आहे, हे खूप सुद्धा चांगलं आहे. आणि खूप महत्त्वाचं पुस्तक म्हणजे घाटाळ सरांचं आहे. कारण की बरेचसे बघा कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये किंवा कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न स्पेसिफिक हे महाराष्ट्रावरती येतात आणि महाराष्ट्रातले जवळपास 70 ते 80% जर प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे असतील तर घाटाळ सरांचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे. खूप उत्कृष्ट पुस्तक आहे, सोप्या भाषेत आहे, तुम्हाला समजून जाईल. तर इतिहासाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा बेसिक क्वेश्चन पेपर समजून घ्या, आयोग कसा प्रश्न विचारतंय. त्याच्यानंतर ही जी काही बेसिक अगदी पुस्तकं आहेत, क्रमिकची पुस्तकं शाळेची, ती वाचून घ्या. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जयसिंगराव पवारांचं ते वाचलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर घाटाळ सरांचं पुस्तक आहे, हे तर खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता बघा मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, तुम्ही याच्यापेक्षा व्यतिरिक्त वाचली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण किमान ही तरी पुस्तकं तुम्ही वाचू शकता. पुढचा आपला अभ्यासाचा विषय आहे तो म्हणजे जॉग्राफी. खूप महत्त्वाचा विषय आहे बघा. पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनला आणि मुख्य परीक्षेचं खूप महत्त्वाचं आहे. जॉग्राफीचा जर कंबाईनचा सिलेबस जर बघितला त्याच्यामध्ये लिहिलं की भारताचा भूगोल आणि विशेषतः महाराष्ट्राचा. तर बघा जॉग्राफी आपल्याला समजून जर घ्यायची असेल तर पहिल्यांदा महत्वाचं असेल की 5वी ते 12वीची क्रमिक पुस्तके व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा 5वी ते 12वीची क्रमिक पुस्तके बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही बऱ्याच वेळेला वाचलेत पुस्तकं, त्याच्यामध्ये काय असं शाळेच्या पोरांची तर पुस्तकं आहेत, तर तसं नाही. आणि ही पुस्तकं खूप बेसिक असतात. आणि अलीकडं कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे भारतावरती किंवा जगाच्या काही प्राकृतिक रचनेवरती जे काही प्रश्न येतात हे डायरेक्ट जे काही क्रमिक पुस्तकं आहे यातून येतात. त्यामुळे क्रमिकची जी काही पुस्तकं आधी 5वी पासून 12वीची ती तुम्हाला व्यवस्थित करावी लागतील. फक्त ही पुस्तक करत असताना एक काळजी घ्यायची की जे असे काही मुद्दे असतात की ज्यांचा आपला अभ्यासक्रमाशी काही संबंध नसतो, उदाहरणार्थ नकाशा वाचन, क्षेत्रभेट, अशी काही प्रकरणं आपल्या कामाला येत नसतात, तर जे भौगोलिक रूपांची रिलेटेड जी काही प्रकरणं आहेत जॉग्राफीच्या पुस्तकामध्ये तर ती आम्हाला व्यवस्थितपणे अगदी 5वी ते 12वीच्या ह्याच्यापर्यंत वाचावी लागेल. बघा अलीकडे स्टेट बोर्डानं सुद्धा एका किंवा 1-2 वर्षाचे सिलेबस जो असतो बंद होत असतो, तर लक्षात ठेवा सिलेबस जरी चेंज झाला तर विशेष काही चेंज होत नसतं, काही नवीन अपडेट त्याच्यामध्ये येत असतं. तर तुम्ही शक्यतो जी नवीन पुस्तकं आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ती घेऊ शकता, कारण त्याच्यावरती जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला क्रमिक पुस्तक खूप महत्त्वाची वाचावी लागतील. त्याच्यानंतर जो भारताचा भूगोल आहे साधारण पूर्वला 2 ते 3 प्रश्न येतात भारताच्या भूगोलाच्या संदर्भातलं, त्यासाठी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं जे काही पुस्तक आहे ते सुद्धा वापरलं तरी चालेल. म्हणजे पहिल्यांदा बघा क्रमिकमधलं जर बेस पक्का झाला तर हे पुस्तक तुम्हाला उत्कृष्ट कळून जाईल. तर कोळंबे सरांचं वाचेल. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे बघा जॉग्राफी जर एकूण 15 प्रश्न केले तर 15 प्रश्नांचं आपल्याला डिव्हायडेशन जर करायचं म्हटलं तर जवळपास 3 ते 5 प्रश्न आणि जवळपास 10 ते 12 प्रश्न असं 2 प्रकारे डिव्हायडेशन होऊ शकतं. तर 3 ते 5 प्रश्न हे भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोल याच्याशी कोरिलेट असतात आणि जवळपास 10 ते 12 प्रश्न केवळ आणि केवळ महाराष्ट्राशी कोरिलेट असतात. त्यामुळे जवळपास आपल्याला 70 ते 80% जो सिलेबस आहे कंबाईनच्या पूर्व परीक्षेला तो महाराष्ट्राशी कोरिलेट आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे तो खूप व्यवस्थितपणे करावा लागेल. आणि लक्षात ठेवा भूगोलाचा अभ्यास करत असताना ह्यापैकी कोणतंही पुस्तक जर घेतलं तर तुम्हाला नकाशा तुमच्याकडे एक उत्कृष्ट पाहिजे आणि जी कुठली माहिती वाचताय ती नकाशामध्ये व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. तर बघा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर सौदी सरांचं पुस्तक पण छान आहे, खूप सारी माहिती आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर की अलीकडे जे काही आधी मॉडिफाय किंवा चित्र असतील किंवा आकृत्या खूप उत्कृष्ट असेल असं महाराष्ट्राचा भूगोल हे दीपस्तंभ प्रकाशनाचं आहे. त्याच्यानंतर की विठ्ठल पुंगळे सरांचं सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल असं एक पुस्तक आहे. तर तुम्ही यातली म्हणजे भारताचे भूगोलासाठी म्हणजे पहिल्यांदा लक्षात ठेवा महाराष्ट्र भूगोलासाठी पहिल्यांदा क्रमिक पुस्तकं पक्की करा आणि त्याच्यानंतर क्रमिक पुस्तक झाल्यानंतर या तिन्हींच्या पैकी एक म्हणजे मी तर असं म्हणतो की जवळपास तुम्ही जर सौदींचं एक पुस्तक घेतलं किंवा सौदींचं पुस्तक हे बेस तुम्हाला पकडावं लागेल आणि त्याच्याबरोबर जे काही दीपस्तंभाचं पुस्तक आहे किंवा विठ्ठल पुंगळे सरांचं पुस्तक आहे तर यातलं कुठलं सुद्धा एक रेफर केलं तरी चालू शकतं. म्हणजे लक्षात ठेवा याच्यापैकी म्हणजे मी एकंदरीतपणे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाला 3 पुस्तक दिलं त्यातले तुम्ही कुठली पण 2 रेफरन्स पकडले तरी चालेल. त्याच्यामध्ये एक सौदींचं असावं, तुम्हाला जे काही सुटेबल वाटेल किंवा तुम्हाला जे उत्कृष्ट वाटेल त्या फक्त याच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचण्याच्या नादाला लागू नका, कारण कसं होतं पुस्तक वाचाल तेवढी कमी आहेत. तर ठीक आहे, हा बेसिक जॉग्राफीचा तुम्हाला अभ्यास करता येईल असं म्हटलं जाईल. पुढचा महत्त्वाचा विषय असेल खूप महत्त्वाचा की इंडियन इकॉनॉमी. बरेचसे विद्यार्थी हा विषय जवळपास कंबाईनचे विद्यार्थी स्किप करतात किंवा टाळतात. ते म्हणतात इतर विषयांचा अभ्यास करून त्याच्यानंतर ह्या विषयाकडे बघू. ज्या विद्यार्थ्यांना एसटीआय व्हायचंय बघा, एसटीआय सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा सेल्स टॅक्स ऑफिसर ज्यांना कुणाला व्हायचंय त्यांना इकॉनॉमिक्स वाचणं अपरिहार्य आहे. कारण एसटीआयचा मुख्यचा जो काही पेपर असतो जीएसचा तो जवळपास 70 ते 80% बघा 70 ते 80% हा केवळ आणि केवळ इकॉनॉमीवरती असतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ज्यांना कोणाला एसटीआय प्रिपेअर करायचंय किंवा एसटीआयचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे त्यांनी भारतीय इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था खूप उत्कृष्टपणे तुम्हाला करावी लागेल. आणि इतर जे एएसओ करायचं असेल किंवा पीएसआय करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांना जर पूर्व परीक्षा पास झाला तर मुख्य आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं इकॉनॉमिक्स हा तुम्हाला खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्सचं अगदी 5वी पासून 10वीच्या पुस्तकापर्यंत विशेष तुम्हाला काही सापडत नाही. मात्र 11वी आणि 12वीची ही 2 जी पुस्तकं आहेत याच्यामध्ये खूप सारे
सारी माहिती तुम्हाला कंबाईनच्यासाठी कामाला येते किंवा कंबाईनच्या पेपरला कामाला येते. मात्र याच्यामध्ये गंमत अशी होते, की त्याच्यामध्ये आपल्या एम-पी-एस-सीला उपयुक्त असणारे जे काही प्रकरणं आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ही माहिती आहे. तर आपण सुरुवातीला काय करा, एम-पी-एस-सीच्या दृष्टीनं म्हणजे कंबाईनच्या दृष्टीनं जो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे, त्यातले जे काही मुद्दे आहेत किंवा त्यातली जी काही प्रकरणं आहेत, तेवढीच प्रकरणं तुम्ही 11वी आणि 12वीच्या पुस्तकातली वाचा. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल किंवा बजेट असेल, अशी जी काही अभ्यासक्रमाशी रिलेटेड जी काही प्रकरणं आहेत, म्हणजे जुन्याच्या सिलेबस असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल याचा बघून जे 11वी-12वीचे जे महत्त्वाचे जे काही प्रकरण आहेत तेवढीच तुम्ही वाचा. त्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. हे अगदी बेसिक झालं. म्हणजे इकॉनॉमीच्या बेसिकसाठी हे 11वी-12वीची पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर पुढचं बघा, की बेसिक नंतर पुढची जी काही लेवल असते ते म्हणजे रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक, उत्कृष्ट पुस्तक आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. तर ते सुद्धा तुम्ही जे काही महत्त्वाचे प्रकरण आहेत सिलेबसमध्ये त्याला अनुसरून वापरू शकता. आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स आपण जे काही म्हणतो, म्हणजे बघा जे खूप सारे प्रश्न अलीकडे मॉडिफाय होऊन येतात, तर त्यासाठी किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनाचं एक पुस्तक आहे पार्ट 1 आणि पार्ट 2. तर ही दोन्ही पुस्तकं आपल्या अभ्यासक्रमातले जे काही मुद्दे आहेत त्याच्याशी अनुसरून तुम्हाला बघावे लागतील. म्हणजे अख्खीच्या अख्खी पुस्तकं चाळण्याची गरज नाही. ही दोन रंजन कोळंबे सरांचं आणि हे बेसिक तुम्ही व्यवस्थित कराच. मात्र ही दोन्ही जरी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये जी काही प्रकरणं आहेत किंवा सिलेबसमध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड वाचा. म्हणजे जर पार्ट 2 जर बोलायचं म्हटलं, लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल किंवा बेरोजगारी असेल, पायाभूत विकास असेल, खूप उत्कृष्ट पुस्तकं दिलंय. तर ते तुम्ही बघू शकता. आणि इतर जे काही विविध प्रकरणं आहेत त्यासाठी पार्ट 1 हे सुद्धा पुस्तक बघू शकता. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा 11-12वीची बेसिक पुस्तकं, त्याच्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि त्याच्यानंतर ही दोन पुस्तकातला सिलेक्टिव्ह पार्ट. लक्षात ठेवा हा क्रम विस्कळीत करायचा नाही. पहिल्यांदा 11वी-12वी, त्याच्यानंतर रंजन कोळंबे सर, त्याच्यानंतर देसलेंचे. हा क्रम विस्कळीत करण्यासाठी प्रत्येक जण एकावरती एक डिपेंड आहे. म्हणजे अगदी इथं बेसिक माहित असेल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स इथं असेल, त्याच्यानंतरची इथं असेल. त्यामुळे सुरुवातीला 11-12वी कोळंबे सर आणि देसले यांची क्रमानं तुम्ही व्यवस्थितपणे पुस्तक वाचा. मी एवढं सांगतो. पुढचा महत्त्वाचा बघा असेल विषय म्हणजे खूप महत्वाचा आहे. बरेचसे विद्यार्थी याला म्हणजे म्हणतात की आमचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यामुळे आम्हाला हे अवघड जाते वगैरे बरंच काय. तर हा सामान्य विज्ञान हा विषय सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. म्हणजे जवळपास याच्यावरती 15 प्रश्न येतात बघा. बरेचसे विद्यार्थी स्किप करतात त्या विषयाला. तर असं करून चालणार नाही. तर ही 15 जर प्रश्न असतील तर हे बघा, विज्ञान हे विज्ञान असते किंवा ते आम्हाला समजून घेतलं तर ते खूप सोपं जातं. मात्र समजून जर नाही घेतलं तर ते आम्हाला खूप अवघड जाऊ शकतं. त्यामुळे जर विज्ञान जर आम्हाला बेसिक पासून समजून घ्यायचं असेल तर शाळेची पुस्तकं तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासावी लागतील. म्हणजे अगदी जर बोलायचं म्हटलं तर 5वी-6वी पासून 10वी पर्यंतची पुस्तक जे विज्ञानची तुम्हाला खूप व्यवस्थितपणे काम करावे लागतील. आणि ज्यांचं इंग्लिश मिडियम असेल किंवा ज्यांना इंग्लिश चांगलं कळतं त्यांनी 11वी-12वीची पुस्तकं वापरली तरी चालतील आपल्या अभ्यासक्रमाशी अनुसरून. तर लक्षात ठेवा, ज्यांना काहीच विज्ञान येत नाही किंवा अगदी बेसिक आहे विज्ञान की समजत नाही किंवा जवळपास 10वी पासून विज्ञानचं बॅकग्राऊंड नाही, त्यांनी अगदी 5वी-6वी पासून 10वी पर्यंतची पुस्तकं खूप व्यवस्थित करा, समजून घ्या. आणि विज्ञानचा अभ्यास करत असताना म्हणजे इतर विषयांना पण तोच नियम आहे की जुन्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत किंवा जुने क्वेश्चन पेपर विज्ञानावरती कसे प्रश्न आले त्याला अनुसरून ही क्रमिकची पुस्तक वाचा. याच्यामध्ये जवळपास कंबाईनमध्ये जवळपास 15 प्रश्न येतात पूर्व परीक्षेमध्ये. त्यातले विज्ञानातले जवळपास 70 ते 80% जर बोलायचं म्हटलं, म्हणजे 70 ते 80% जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 10 ते 12 प्रश्न हे केवळ आणि केवळ क्रमिक पुस्तकांच्या वरती असतात. त्यामुळे जर तुम्हाला 10 ते 12 प्रश्नांची जर व्यवस्थित तयारी करायची असेल तर क्रमिकची पुस्तकं तुम्हाला खूप उत्कृष्टपणे करावी लागतील. आणि हा जो अगदी प्रायमरी टप्पा झाला, याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स जर सायन्स करायचं असेल तर बघा डॉक्टर सचिन बस्के सरांचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्याच्यानंतर दीपस्तंभ प्रकाशनाचं जयदीप पाटील यांचं एक पुस्तक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे विज्ञानाला जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा क्रमिकची पुस्तकं व्यवस्थित करा आणि त्याच्या जोडीला ह्या बस्के सरांचं किंवा दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक त्यातलं एक कुठलं तरी रेफरन्स पुस्तक जोडीला. म्हणजे एवढं जर तुम्ही अगदी व्यवस्थित जर केलं तर जवळपास 15 पैकी 13 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. आणि इतर 1-2 प्रश्न असतील ते अवांतर वाचन असेल किंवा करंट असेल त्याच्याशी रिलेटेड असतील. त्यामुळे विज्ञानाला क्रमिकची पुस्तकं आणि ह्या दोन्हीपैकी एक महत्त्वाचं पुस्तक तुम्ही कव्हर करा, तुम्हाला निश्चितच चांगले गुण मिळून जातील. आणि पुढचा आणि खूप महत्त्वाचा विषय असेल गणित आणि बुद्धिमत्ता. बरेचसे विद्यार्थी हा सुद्धा विषय स्किप करतात. म्हणजे गणित बुद्धिमत्ता, आम्हाला काही गणित कळत नाही, त्यामुळे आम्ही जे काही सायन्स बॅकग्राऊंड घेतलं नाही, आता आम्हाला गणित बुद्धिमत्ता कसं जमणार. तर लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्ता म्हणजे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी M1, M2, M3 या प्रकारचं मॅथ्स हे स्पर्धा परीक्षेला नसतं. तर स्पर्धा परीक्षेला मॅथ्स कोणतं असतं तर अगदी बेसिक लेवलचं असतं. म्हणजे तुम्ही उद्या अधिकारी झाला तर तुम्हाला अगदी बेसिक जे मॅथ्स आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता लक्षात ठेवा, बऱ्याच जणांचं मॅथ्स चांगलं असतं, काही जणांचं अवघड असतं. तर ज्यांचं चांगलं मॅथ्स आहे म्हणजे उत्कृष्ट आहे तर त्यांनी RS अग्रवाल सरांची मॅथ्स आणि रिझनिंगची जी काही पुस्तकं आहेत ती सुरुवातीला घ्या. म्हणजे ज्यांचं उत्कृष्ट मॅथ्स आहे त्यांनी, म्हणजे प्रामुख्याने इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील त्यांनी RS अग्रवाल सरांचं जे काही पुस्तक आहे खूप उत्कृष्ट, सगळ्यात स्टँडर्ड आहे. म्हणजे बरीचशी पुस्तकं जी आहेत ती या पुस्तकावरती
आधारित तयार होतात. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचं जेव्हा वर्बल आणि नॉर्मल वर्बलचं जे पुस्तक आहे, तर ते ज्यांचं इंग्लिश उत्कृष्ट आहे, ज्यांना मॅथ्स चांगलं जमतं किंवा रिझनिंग चांगलं, त्यांनी सुरुवातीला घ्या. आणि ज्यांचं जे काही गणित बुद्धिमत्ता अगदी बेताच आहे, तर त्यांनी जवळपास पंढरीनाथ राणे सरांचं एक पुस्तक आहे किंवा डॉक्टर सतीश वसे सरांचं आहे. वसे सरांचं गणिताचं एक पुस्तक आणि बुद्धिमत्ताचं आहे. तर ही दोन पुस्तकं जे असतील, म्हणजे अगदी बेसिक आहे, त्यांनी ही पुस्तकं पकडा. ज्यांचं मॅथ्स रिजनिंग चांगलं आहे त्यांनी ही दोन पुस्तकं पकडा आणि याला अनुसरून तुम्ही अभ्यास करा. मात्र हा अभ्यास करताना एक बेसिक पकडा, की सुरुवातीला आयोगाच्या ज्या काही जुन्या क्वेश्चन पेपर आहेत, तर जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही मॅथ्स रिजनिंगवरती प्रश्न आलेले आहेत ते व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि गंमत काय होते, की आम्ही काय करतो, प्रश्न सोडत असतो, सुटत असतात, फक्त आयोगाचा स्टँडर्ड आमच्या लक्षात येत नाही. तर आयोगाचा स्टँडर्ड अनुसरून जे काही बेसिक जे संकल्पना असतील त्या समजून घ्या या सगळ्या पुस्तकातनी. आणि आयोगाचे आतापर्यंत झालेले मॅथ्स रिजनिंगचे जे काही विविध क्वेश्चन आहे ते सोडवा. आणि याच्यातून तुमचं, आणि लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्ताला प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिसवर कोणच यशस्वी होऊ शकत नाही. तर प्रॅक्टिस हे खूप अधिकाधिक करा, फक्त आयोगाच्या धर्तीवरती करा. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कंबाईनची जी काही पूर्वपरीक्षा असते ती क्रॅक करण्यासाठी कोणकोणती पुस्तकं वापरली पाहिजेत आणि ती नेमक्या कोणत्या पद्धतीने वापरली पाहिजे. ठीक आहे, लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्समध्ये की कामाला डिसलाईक केलं, म्हणजे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल. आज एवढंच सांगतो. आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर सुद्धा पोहोचवा. आणि या लेक्चरच्या माध्यमातून, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र असेल किंवा इतर विविध विषय असतील तर याच्यामध्ये आपण मार्गदर्शन आपलं सुरू आहे, लेक्चर सिरीज सुरू आहेत. तर हे लेक्चर तुम्ही सुद्धा बघा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एवढंच सांगतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद.